हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात सीआयडीची मोठी कारवाई, 8 आरोपींवर लावला मोक्का. वाल्मिक कराडवरही मोक्का लावा, तर आकाच्या आकालाही बिनभाड्याच्या खोलीत पाठवा. मोक्काच्या मुद्द्यावरून सुरेश धसांची आक्रमक भूमिका. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, दुसऱ्या कुणाला संधी द्या, सुरेश धसांची अजित पवारांकडे पुन्हा मागणी. संतोष देशमुख हत्येच्या तपासाबाबत पोलिसांकडून माहिती मिळत नसल्याची देशमुखांच्या मुलीची तक्रार. मोर्चात बोलताना वैभवीला अश्रुनावर. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात, बारामतीमधल्या उद्घाटन सोहळ्यात दोघे एकत्र. मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार. उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. संजय राऊतांच्या घोषणेनं मविया फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेला उधाण. महाविकास आघाडी राहील की नाही याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न. ठाकरे गटाच्या सोहळ्याच्या घोषणेवर फडणवीसांचा टोला. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, कर्जमाफी करत 7/12 कोरा करू. कर्जमाफीबाबत सरकारचं धोरण काय? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. विशाळगडावर होणाऱ्या उरसाला पोलिसांनी परवानगी नाकारली. जोपर्यंत अतिक्रमणासंदर्भात कारवाई पूर्ण होत नाही तोवर गडावर सण उत्सव साजरे करायला मनाई. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात पालीच्या खंडोबा यात्रेला सुरुवात. हजारो भाविक दर्शनासाठी दाखल. मंदिर परिसरात आकर्षक सजावट.